ज्यावेळेला खरा निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर सरकारची लक्तर बाहेर काढूच, उमेदवाराचे आपण बाहेर काढू, पण आत्ता सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, नेमकं नगरसेवक विजयराव देशमुख यांनी त्यांच्या वार्डात काय काम केलं आहे आणि ते महाविकास आघाडीचा प्रचार करतात, त्यांनी हे काम केलं आणि म्हणून अमोल कोल्हे साहेबांना तुम्ही मतदान करा ही सांगण्याची वेळ या ठिकाणी आपली आहे. सरकारच्या बाबतीत हे मोठमोठे नेते बोलतीलच. आता वारे साहेबांनी विश्लेषण केलं आहे किंवा दुसरे जे होते ग्रामीण याच्यातले बोललेले आपले लवांडेजी यांनी सांगितलं की नेमकं जी घटना बदलायचं जे काम आहे, माझ्यासारख्या तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला फक्त घटनाच नाही पण याच्यानंतर लोकशाही जिवंत राहते का नाही किंवा पुन्हा निवडणुका होतील का नाही, तुम्ही पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहता का नाही, ही सुद्धा शंका माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे. भ्रष्टाचारावरती बोलू, महागाईवरती बोलू, बेरोजगारावरती बोलू, हे सगळंच बोलतील, पण आपल्याला मुद्दा हा घराघरामध्ये वस्ती वस्तीमध्ये पत्रक देऊन कोपरा सभा घेऊन महिलांनी महिलाचा ग्रुप करून एकत्र महाविकास आघाडीची एक मूळ बांधून आपल्याला अमोल कोल्हे साहेबांचा प्रचार या भागामध्ये आणि पुण्यामध्ये आदरणीय रवींद्रजी धंगेकर अर्थात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार त्यांचा पंजा आणि इथं तुतारी वाजवणारा मनुष्य त्याच्या ठिकाणी बटन दाबायचे. तुमच्या आमच्या सगळ्यांचे संबंध पुण्यामध्ये आहेत. 12 वाड्यामध्ये जवळजवळ 3 लाख मतं या वरच्या पट्ट्यामध्ये आहेत. त्या ठिकाणी पुणे शहरामध्येच नव्हे तर या देशामध्ये कार्यक्षम महिला कोण असेल किंवा जी जनतेची बाजू मांडणारी असेल, सुखदुःखामध्ये सहभागी होणारे असेल जे कोण असेल तर या देशामध्ये आमची सुप्रियाताई सुळे तिथं सुद्धा जाऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रचार करावा लागेल. आम्ही तर सर्वजण फिरणारच आहोत, यांच्या 12 वाजवणार आहोत. हे म्हणले ना 400 पार आपण त्यांच्या अंगावरती घुसू, आर पार यांना दाखवू त्यांची जागा की तुमची जागा आम्ही आर पार करू. या ठिकाणी शिवसैनिक आहेत, या ठिकाणी काँग्रेसची मंडळी आहे, राष्ट्रवादीची आहे, पण खास करून शिवसैनिक बांधवांना मी आठवण. या ठिकाणी आमचे समीरांदा तुपे आहेत. समीरांदा तुपे 2019ला आम्ही जी शिवसेनेच्या ताकदीवरती जी गंमत केली, जो आम्ही बदला घेतला, तो काय बदला होता समीरांना तुपे? काय म्हणला होता भाजपचा उमेदवार? शिवसेना मतदारसंघामध्ये या ठिकाणी औषधाला ठेवणार नाही. बरोबर ना शिवसैनिक बांधवांना? काय केलं आपण? काय केला? शेवटी भाजपचा जो करंट आमदार आहे त्याला 350 व्होल्टेजचा शॉक दिला शिवसैनिकांनी. वपन चॅलेंज घेऊन सभा घेऊन मीटिंग घेऊन सांगितलं की याला पाडायचं आहे युती असताना. आणि आता तर आमची महाविकास आघाडीची युती आहे. अमोल कोल्हे सारखा आम्हाला सुंदर चांगला उमेदवार मिळाला आहे, कार्यक्षम आहे, सभागृहामध्ये बाजू मांडतो. छत्रपती शिवाजी महाराज जे आमचं दैवत आहे, अरे छत्रपती शिवाजी महाराजांना त्या धोत्र्यांनी नावं ठेवली. महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल यांची भाजपची लोकांची काय भाषा होती. महापुरुषांचा अपमान करणारे आज मांडीला मांडी लावून बसलेत. आपण त्यांना मतदान करणार आहात का महापुरुषांची बाजू, महापुरुषांचं सगळं जे काही इतिहास आहे जे त्यांनी पडद्यावरती दाखवला अमोल कोल्हे साहेबांनी, त्यांना मतदान करणार आहोत. या ठिकाणी मी सांगायला ठिकाणी आज या ठिकाणी जे लोकसभेचे समोरचे उमेदवार आहेत बेडूक मारतात. सांगितलं उद्धव साहेबांना जाऊन रडले, उद्धव साहेब आम्ही नाही काम करू शकत, राष्ट्रवादीचे अजितदादा आम्हाला फार त्रास देतात, आम्हाला फार छळतात, आम्हाला बजेट देत नाही, आम्हाला टॉर्चर करतात, आमचे हाल चाललेत, काही करा पण राष्ट्रवादीतनं युतीमधनं त्यांच्या बाहेर पडा. कोण सांगत होतं? अरविंद सावंत साहेब, अरविंद शिंदे साहेब हे आढळराव सांगत होते. काय असा चमत्कार झाला, काय अशी जादू झाली की ज्या अजितदादा पवार साहेबांना तुम्ही नावं ठेवत होता त्याच अजित पवार साहेबांच्या मांडीवरती जाऊन
केवळ खासदार होण्यासाठी किंवा तिकीट मिळवण्यासाठी त्यांच्या मांडीवरती जाऊन बसता? मला लाज वाटत नाही की आपलं परवाचं स्टेटमेंट काय आणि आपण आता काय? म्हणून ज्यांनी उद्धव साहेबांना, शिवसैनिकांना, शिवसेनेला, बाळासाहेबांना त्रास दिला त्यांना धडा शिकवण्याची वेळ शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो या ठिकाणी आलेले आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज आमची ताकद 3 पट झालेली आहे. 3 पट. बरं, यांनी सांगितलं मगाशी आमचे लावण्य म्हणले जसं काय आमच्याकडे रोजच जेवायला होते पहिले उमेदवार. 10 वर्ष आमच्याकडे होते, 15 वर्ष नाही, 5 वर्ष खेळला होते, तिथे आम्हीच मदत केली. 15 वर्ष शिवसेनेने रात्रंदिवस त्या ठिकाणी कष्ट केले आणि त्यांना निवडून आणलं. माझ्या प्रचाराला बाळासाहेब शिवरकर साहेब 2 वेळा आले खासदार विधानसभेला. किती वेळा? अशोक भंडारी साहेब 2 वेळा. 5 पावले चालले, प्रचार शिवसेनेच्या आमदाराचा उमेदवाराचा संपला आणि ते सांगतात की कोले भेटले नाही. अहो मी सांगतो तुम्हाला, शिवसेना त्यावेळेला आमची तुमच्या कोले साहेबांच्या विरोधात होती, तरी आम्ही कोले साहेबांना फोन केला ॲडमिशन पाहिजे का? आमचा अधिकार होता. जोपर्यंत निवडणूक होती तोपर्यंत कोले साहेब हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे होते आणि ज्यावेळेला ते निवडून आले त्या शिरूर मतदारसंघातील 30 लाख 20 लाख लोकांचे ते प्रतिनिधी आहेत. एका मिनिटात ह्या माणसांनी त्या ठिकाणी ॲडमिशन करून दिलं. हॉस्पिटलचे बिलं कमी केले, पोलीस स्टेशनला फोन केले. कोण सांगतं की अमल कोल्हे साहेब तुम्हाला भेटले नाही? तुम्ही काय दिवा लावला तेव्हा हे तुम्ही यांच्याबद्दल तुम्ही या ठिकाणी बोलताय? बोलण्यासारखं भरपूर आहे. आत्ताच जर दारुगोळा रोहित पवार साहेब आम्ही संपवला तर अजून मैदान फार बाकी है. ये तो सिर्फ जाकी है. अमल कोल्हे दिल्ली जाना बाकी है. दिल्लीमध्ये आम्ही 100% ठिकाणी पोचू. अरे हा छोटा टेलर आहे. अजून आगे आगे देखो राम घुमने साहेब होता है क्या. विक्रम लोणकर भरपूर सगळ्याच मंडळींनी आज आमचा दत्ता खवळेंनी चांगली संख्या आणली, आमच्या विजयराव देशमुखांनी चांगली संख्या आणली, समीर तुपे, राजीव बाबर, तानाजी लोणकर, भरत चौधरी, आमचा दत्ता खवळे त्यांनी संख्या आणली, दादा गावडे यांनी संख्या आणली. सगळ्या पक्षाच्या लोकांनी आज या ठिकाणी ताकद लावली. पण एवढी शपथ घेतली पाहिजे की उद्यापासून प्रभागाबाईच की या प्रभागाची जबाबदारी मी घेतो. या प्रभागामध्ये 100% पत्रक वाटतो. या प्रभागामध्ये महाविकास आघाडीने आम्ही एकत्र जाऊ, एकत्र फिरू. एखाद्या वेळेला एखाद्या कार्यकर्त्याला नाही जमलं समजून घ्या, तू आला नाही म्हणून मी गेलो नाही, असलं तक्रार चालणार नाही. आणि इथनं पुढं महाविकास आघाडी उद्धव साहेबांना आपण मानतो ना, ज्यांचे उद्धव साहेबांचा अपमान केला, शरद पवार साहेबांना या वयामध्ये त्रास दिला, राहुल गांधीचं गसूट धरलं, यांना धडा शिकवण्याची वेळ या ठिकाणी आलेली. म्हणून माझं नाव आलं नाही, माझं नाव घेतलं नाही, माझं नाव पत्रकामध्ये नाही. बाबांना आमची विनंती आहे, आमचं नाव नका टाकू, तुमचं टाकलं नाही टाकलं समजून घ्या. ही लढाई फार मोठी आहे, वाटते एवढी सोपी नाही आहे, पण ती तुम्ही सोपी करू शकाल हे जर बाजूला ठेवलं. नाही निरोपाला व्हॉट्सअपवर आले ना, शिवसेनेचा भगवा दिसतोय ना, म्हटलं होतं की पवार साहेबांबरोबर राहतील. का हो प्रशांत साहेब? पण नाही राहिले. प्रवीण जपनामाने मला फोन केला, प्रवीण ठुपेंनी परवा की म्हणलं ते म्हणले आपल्याकडे येतात. म्हणलं मी आणि बाळासाहेब शिवरकर आणि प्रशांत जगताप त्यांच्या बांगल्यावरती जाऊ, 10 खेळ लावतो, बँड लावतो आणि बँड लावून आम्ही इथं त्यांना आणू जे येत असतील तर. काय अडचण आहे? पण खोटं बोलू नका, फसवू नका. आणि रोहित साहेब, पवार साहेब हे बाकीच्यांना दम देतील, पण शिवसैनिकाला कोणी दम देऊ शकतो का? तुम्हाला कोणाचा फोन येऊ शकेल का? आला तर तशाच तसं उत्तर तुमच्याकडे आहे ना. आम्हाला कोणी फोन करू शकत नाही, आणि फोन आलं तर आम्ही त्याला त्यांची जागा दाखवू एवढंच सांगतो. आणि येत्या 13 मेला आपले अमोलजी खोले आहेत, आमचा रवी धंगेकर आहे आणि सुप्रियाताई आहे. यांना भरघोस मतांनी जेवढं जमल तेवढं प्रचार करा. नातेवाईकांना सांगा, मित्रांना सांगा, जे काही दोस्त असतील त्यांना सांगा. कॉलेजच्या कट्ट्यावरती जा, वकिलांची मिटिंग घ्या, तुमच्या उद्योगपतींची मिटिंग घेऊ, डॉक्टरांची मिटिंग घेऊ, मजुरांची मिटिंग घेऊ,
पण सगळ्यांना सांगू, हे नालायक सरकार आपल्याला घालवायचं आहे. आणि तुमचं आमचं सरकार, तुमच्या आमचा जीव जपणारं सरकार, तुम्हाला आम्हाला प्रेम करणारं सरकार. अरे याच्यामध्ये उद्धव साहेबांनी कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं. तुमच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये किती लोकांचे जीव वाचवले करोनाच्या काळामध्ये. आणि हे सांगतात की घरात बसून काम केलं. तुम्ही काय रस्त्यावरती होते का? घरात बसले पण काम करून दाखवलं. आमच्या जर उद्धव साहेबांना त्रास देण्याचं काम केलं, आमच्या बाळासाहेबांचा किंवा आदित्य साहेबांचा अपमान करण्याचं काम केलं, शिवसैनिक बदला किंवा राहणार नाही, हे वचन आणि शब्द आज महाविकास आघाडीला आम्ही देतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही, तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.